बातमी आहे नाशिकमध्ये उबाठा शिवसेनेला खिंडार पडले। सुधाकर बडगुजर, बबन घोलप यांच्यासह 15हून अधिक माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत। पूर्वाश्रमीचे भाजप पदाधिकारी आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे गणेश गीते हे देखील भाजपात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे नाशिक जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहे। पालिका निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवण्यासाठी गिरीश महाजनांनी ही मोठी खेळी खेळल्याचं बोललं जातंय। तर बडगुजरांच्या प्रवेशाला मात्र नाशिक भाजपमधनं मोठा विरोध आहे। सर्व सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून रवाना होणार आहे। साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता प्रवेशासाठी? भरपूर लोक आहेत, तुम्हाला बघायला मिळेल। थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल। गिरीश भाऊंशी चर्चा झाली, पक्षीय कार्यालयातनं फोन आलेत, जिल्हाध्यक्ष असतील, सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील, सर्वांचे संपर्क झालेला आहे आणि निश्चितपणे 1 वाजेपर्यंत आज आम्ही सर्व महिला आघाडी आणि आजी माजी नगरसेवक आणि माझे वडील आदरणीय बबनरावजी घोलप साहेब हे सुद्धा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। तर प्रवेश करण्याचा उद्देश आमचा एवढाच आहे की आपली जी नागरिक आहे त्यांच्या विकास कामांसाठी आम्हाला भाजप हा एकमेव उत्तम असा पर्याय आम्हाला वाटला। त्यामुळे आम्ही आमच्या जनतेच्या विकासासाठी आम्ही हा प्रवेश करत आहोत। काही नाही, नवीन पक्षात जातो ही भावना चांगलीच असेल। एकनिष्ठेनं आम्ही शिवसेना पक्षातही कार्य केलं, तसेच एकनिष्ठ आम्ही BJPत गेल्यानंतर त्या पक्षालाही आमचा पूर्ण तन मन धनानं पूर्ण वेळ देऊ आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करू। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप, उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आज मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यासाठी नाशिकहून 200हून अधिक बसेस, 400हून अधिक 4 व्हीलर वाहनं यामध्ये हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे। समोरच्या वाहनामध्ये सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप हे बसलेले आहे। बबनराव घोलप हे माजी समाज कल्याण मंत्री राहिलेले आहे, तर सुधाकर बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते होते। याचबरोबर नाशिकच्या माजी महापौर नयना घोलप, माजी महापौर अशोक मुतडक, त्याचबरोबर सभागृह नेते दिलीप दातीर, देवानंद बिरारी यांसह जवळपास 15 ते 20 नगरसेवक आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवण्यात आला। नाशिकमधले माजी पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी ही मोठी राजकीय खेळी खेळलेली आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या नगरसेवकांचा, बड्या पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा भाजपमधला प्रवेश जो आहे तो महत्त्वाचा मानला जातोय। आजवर जे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाले त्यापेक्षा अधिक पटीने हा प्रवेश सोहळा मोठा मानला जातोय। मात्र या प्रवेश सोहळ्याला अर्थात सुधाकर बडगुजर यांच्या नावाला स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी सुरुवातीला विरोध केलेला होता। काल उशिरापर्यंत त्यांची फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सअप स्टेटस हेच होतं की आपला विरोध मावळलेला नाहीये, आपला विरोध कायम आहे अशा सांगण्याचा प्रयत्न सीमा हिरे यांनी केलेला होता। मात्र असं असलं तरी आज सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांचा प्रवेश जो आहे तो भाजपत होतोय आणि त्यासाठी हा सगळा ताफा जो आहे तो मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय। नाशिकमधून ही सगळी वाहनं आज मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे। जवळपास 200हून अधिक बसेस, 400हून अधिक 4 व्हीलर वाहनं या सगळ्या ताफ्यामध्ये असणार आहे। मुंबईमध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये हा भव्य प्रवेश सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे। नाशिकचा नवीन नाशिक भाग असेल, नाशिक रोड असेल, सातपूर असेल, पंचवटी असेल, अशा सगळ्याच विभागांमधून कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे। काही महत्त्वाची नावं यामध्ये समोर आली, ज्यामध्ये माजी नगरसेवक दिलीप दातीर यांचं नाव आहे, त्याचबरोबर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख असलेले देवानंद बिरारी यांचं नाव आहे, अशोक सातभाई
माजी नगरसेवक यांचं देखील यामध्ये नाव आपल्याला पाहायला मिळतंय. असे अनेक असंख्य पदाधिकारी माजी नगरसेवक आज मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत. त्यांचा सगळा ताफा आपण हा दृश्यांमध्ये बघतोय. पुढच्या काही तासामध्ये हे सगळे पदाधिकारी मुंबईमध्ये दाखल होतील आणि त्यासाठी हा जो ताफा आहे तो आपल्याला जाताना पाहायला मिळतो. एक यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली आहे. त्या यादीनुसार जी नावं समोर आली आहे त्यामध्ये बबनराव घोलप हे माजी मंत्री आहेत. सुधाकर बडगुजर शिवसेना उपनेते राहिलेले आहे. त्याचबरोबर हर्षा सुधाकर बडगुजर या देखील माजी नगरसेविका आहे. नैना घोलप माजी महापौर आहे. दिलीप दातीर माजी सभागृह नेते आहे. वंदना बिरारी ह्या माजी नगरसेविका आहे. अशोक सातबाई हे देखील माजी नगरसेवक आहे. शीतल तामटे माजी नगरसेविका आहे महानगरपालिकेच्या. नंदिनी जाधव या देखील नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक आहे. मनोहर कोरडे हे देखील माजी नगरसेवक आहे. सुरेखा गोकुळ नागरे माजी सभापती सातपूर. कैलास चुंबळे, भूषण देवरे, साधना मटाले, प्रकाश अमृतकर, दीपक बिरारी उपजिल्हा प्रमुख निवृत्ती, लहांगे उपजिल्हा प्रमुख शिवसेना. त्याचबरोबर संजय भामरे, प्रदीप पहाडे, पवन मटाले, प्रमोद जाधव, विलास गायकवाड अशी सगळी नावं यामध्ये आहे. आणि हे सगळे पदाधिकारी आता मुंबईच्या दिशेनं रवाना होता. हा सगळा मोठा ताफा घेऊन सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप हे त्यांचं नेतृत्व करत आता मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय. स्थानिक नेत्यांच्या एकमताशिवाय प्रवेश होत नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांचं. सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबद्दल माहिती नाही असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. स्थानिक नेत्यांच्या एकमताशिवाय प्रवेश होत नाहीत असं वक्तव्य केलंय बावनकुळेंनी. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही. सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. पुढची बातमी बघूयात. अहमदाबाद दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पायलट सुमित सब्रवाल यांच्यावरती आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं पार्थिव पवईतल्या जलवायू विहार इथे आणण्यात आलेलं आहे. जे विमान दुर्घटनाग्रस्त झालं त्याचे पायलट सुमित सब्रवाल यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी मुंबईतल्या पवई इथल्या जलवायू विहार इथे आणण्यात आलेलं आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. हे त्यांचं निवासस्थान आहे जलवायू विहार. दुर्घटनाग्रस्त विमानाचे पायलट सुमित सब्रवाल यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलंय. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव तिथून आपल्या सोबत आहेत. स्नेहा, विमानाचे हे पायलट होते जे या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. आज अंत्यसंस्कार होणार आहेत पायलट सुमित सब्रवाल यांच्यावरती. त्यामुळे त्यांचं पार्थिव मुंबईतल्या पवईतल्या त्यांच्या जलवायू विहार इथे आणण्यात आलेलं आहे. त्यांचे वयोवृद्ध वडील हे आपण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती सुद्धा बघतोय. मुलगा त्याच्या ड्युटीवरती गेला होता, मात्र ही दुर्घटना घडली आणि त्यामध्ये तो मृत्युमुखी पडला. त्यामुळे या वयोवृद्ध वडिलांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आपल्या मुलाच्या निधनाच्या बातमीनं. जे विमान दुर्घटनाग्रस्त झालं अहमदाबादमध्ये त्याचे पायलट सुमित सब्रवाल यांचं पार्थिव मुंबईतल्या पवई इथल्या जलवायू विहार या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे आणि आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत. DNA टेस्ट झाल्यानंतर मृतदेहांची ओळख पटल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले जात आहेत.